हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटी बघितल्यानंतर आता आपण हैदराबाद टू वायझॅग सिटी वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करणार आहोत. स्मार्ट ट्रॅव्हलिंग भारतमध्ये आपले स्वागत आहे. आता आपण हैदराबादच्या रेल्वे स्टेशनवर आलेलो आहोत. ही आहे बहुचर्चित वंदे भारत ट्रेन. वंदे भारत सोबत एक सेल्फी व्हिडिओ सुद्धा काढला. आता आपण वंदे भारत ट्रेनमध्ये आलो आहोत. दरवाजे सुद्धा बंद होत आहेत. ट्रेन पण लवकरच चालू होईल. फायनली वंदे भारत ट्रेन आता सुरू झालेली आहे. परंतु 1 मिनिटही लेट न करता करेक्ट वेळेनुसार वंदे भारत ट्रेन सुरू झालेली आहे. अशा आहेत ट्रेनमध्ये सिटिंग अरेंजमेंट. आता आपणाला लगेच नाश्ता मिळेल फ्री ऑफ कॉस्ट. हा बघा नाश्ता आलेला आहे वंदे भारत ट्रेनमध्ये. ते आता नाश्ता देत आहे सर्वांना. समोसा याच्यामध्ये, त्याच्यामध्ये हिमालयन सॉल्ट कॅरमल पॉपकॉर्न आहे थोडंफार याच्यामध्ये. चाय एक आहे आणि केचप एक आहे. बघा असा हा वंदे भारत ट्रेनमध्ये नाश्ता आलेला आहे. नाश्त्यानंतर आपणाला लगेच आता चहा दिला जाणार आहे. हे काका चहासाठी आपणाला गरम पाणी देणार आहे. चहा आपणाला स्वतः बनवावा लागेल. घाबरू नका. कसे चहा बनवायचे ते आपण बघूया. नाश्त्यासोबत दिलेला चहा पावडर आता आपणाला गरम पाण्यासोबत मिक्स करायचे आहे. स्वतः मी माझ्या हाताने केलेला हा पहिलाच चहा आहे. बघूया कसा काय लागतो. वंदे भारत ट्रेनमध्ये पुढचा नेक्स्ट स्टेशन कोणचा आहे ते आपल्याला अनाउन्समेंट करून सांगितले जाते. वंदे भारत ट्रेनचा सध्या हायेस्ट स्पीड आहे 130 km/h. रेल्वेचा टॉप स्पीड हे आता आपण मोबाईल ॲपमध्ये चेक करत आहोत. आता वाजले आहेत 5. नाश्ता आणि चहा पाण्यानंतर आता आपण रेल्वेमध्ये थोडी मज्जा करूया. फिरवाने दरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे. दुपारचे 3 पासून आत्ताचे रात्रीचे 9 वाजेपर्यंत 6 तासाचा प्रवास झाला आहे. आत्ता वाजले आहेत 9. आता आपणाला ट्रेनमध्ये फ्री ऑफ कॉस्टमध्ये जेवण मिळणार आहे. चहा आणि नाश्ता पाणीच्या 1 नंबर क्वालिटीनंतर आता आपण जेवण बघूया कसे आहे. पॅकबंद जेवणाचे डबे आपणाला दिलेले आहेत. ते पण IRCTCच्या लोगो सहित. ते आता आपण बघूया आतमध्ये जेवण कसं. चपाती आहे, हे पनीरची भाजी आहे, भात आहे, दाल तडका आहे, स्वीट आहे, भाजी आहे, दही आहे. असं हे संपूर्ण जेवण आहे. आम्हा सांगितलं पूर्ण ट्रेनमध्ये फिरल्याशिवाय. हॅलो फ्रेंड्स, आता आपण एका डब्यातून दुसऱ्या डब्यामध्ये वंदे भारत ट्रेनमधून जाणार आहोत. आपण पहिला डबा पार केलेला आहे. आता दुसऱ्या डब्यामध्ये गेलेला आहे. आता दुसऱ्या डब्यातून तिसऱ्या डब्यामध्ये जाणार आहे.
म्हणजे ऑटोमॅटिक डोअर सिस्टम आहे. आता आपण तिसऱ्या डब्यामध्ये गेलेलो आहोत. आता तिसऱ्या डब्यामधून आपण आता चौथ्या डब्यामध्ये जाणार आहोत. डोअर ओपन करणार आहोत. तर आपण आता चौथ्यामधून पाचव्या डब्यामध्ये जात आहोत. हा आमचा 5वा नंबरचा डबा आहे. आता आम्ही वायझॅग म्हणजे विशाखापट्टणमच्या स्टेशनजवळ आलेलो आहोत. वंदे भारत ट्रेनमधील प्रवास आपणाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंटमध्ये कळवा. नेक्स्ट पार्टमध्ये आता आपण वायझॅग सिटी बघणार आहोत.